आपकी अदालत मध्ये केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांच्यावर आरोप आहे की हे इस्लाम धर्माबद्दल भ्रम निर्माण करतात। आरिफ साहेब, देशाच्या प्रत्येक मस्जिदमध्ये टाकीर होत आहेत। सगळ्या ठिकाणी युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल बोललं जात आहे की हे मुसलमानांच्या विरोधात आहे। सगळे उलेमा म्हणतात की हा मुसलमानांचं नुकसान करून टाकेल, याला नाही मानलं पाहिजे। तुम्ही एकच आहात जे म्हणता की नाही, हे मुसलमानांच्या फायद्यात आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या मध्ये ज्या त्यामध्ये तरतुदी आहेत त्या आपल्या समोर अजून आलेल्याच नाहीयेत। जर आपल्या समोरच नाहीये तर कोणी कसं म्हणू शकतं की या कायद्याने नुकसान होणार आहे की फायदा होणार आहे? आज एका सिद्धांताबद्दल बोललं जाऊ शकतं की संविधानाने एक सिद्धांत दिला आहे आणि आपल्याला एक वेळ सुद्धा दिली आहे की ज्यामध्ये राज्यावर ही जबाबदारी टाकली आहे की लागू केलं गेलं पाहिजे। भारताच्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर एक असा सिद्धांत जो संविधानाने स्थापित केला आहे, मी त्याचा विरोध करेन हेच मला समजत नाही। हे बघा, पहिल्यांदा असं झालं आहे की प्रत्येक मस्जिदच्या बाहेर QR कोड लावला गेला आहे आणि QR कोडमध्ये उत्पीडन याच्या विरोधात, UCCच्या विरोधात प्रत्येक मुसलमान जो मस्जिदमध्ये जाईल ते लॉ कमिशनला पाठवतील आणि त्यांचं म्हणणं आहे की 4 कोटी लोकांशी आमचं बोलणं झालंय। सगळ्यांच्या भावना अशा आहेत की हे तर सिद्धांत म्हणूनच हे नाही आणलं गेलं पाहिजे। 2017 मध्ये सायरा बानूची केस झाली सुप्रीम कोर्टात। तिने 3 तलाकच्या कायद्याला आव्हान दिलं। सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं हे फक्त संविधानाच्या तरतुदींचं उल्लंघन करतायत, उलट ह्याच्यासाठी कुराणमध्ये सुद्धा कोणती जागा नाहीये। त्यावेळेस पण हे सगळं म्हटलं जात होतं। उलट ह्या प्रमाणात म्हटलं गेलं की सुप्रीम कोर्टाने निर्णय देत राहावं, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करत राहू। आणि त्यानंतर 1 महिन्यातच पार्लमेंटमध्ये आकडे ठेवले होते, 500 पेक्षा जास्त संख्या होती सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर। त्याच्यानंतर माननीय प्रधानमंत्रीजींनी एक पुढाकार घेतला आणि एक बिल लोकसभेमध्ये पास झालं। 2019 नंतर आज आपण 2023 मध्ये बसलोय। किती वेळ गेला आहे? या 4 वर्षात जरा माहिती काढा की तलाकच्या दरामध्ये, मुस्लिम समाजामध्ये तलाकच्या दरामध्ये किती कमी आली आहे। 95% तलाक बॅन नाही झालाय, तलाकवर प्रतिबंध नाहीये, 3 तलाकवर प्रतिबंध लागलाय। त्याचा परिणाम म्हणजे 95% तलाकच्या दरामध्ये कमतरता आली। कोणाचा फायदा झाला? फक्त मुस्लिम महिलांचा नाही, ज्या तलाक नंतर रस्त्यावर यायच्या। मी त्याच्यापेक्षा जास्त मानतो ती लहान मुलं ज्यांचं भविष्य तलाकच्या परिणामांमुळे अंधकारमय व्हायचं, त्यांचाच तर फायदा झाला, अजून कोणाचा फायदा झाला? आणि 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 असं म्हटलं जात होतं की ह्याच्यामुळे मुसलमानांचं खूप नुकसान होईल। मग नुकसान झालं की फायदा झाला? आणि मी तुम्हाला सांगतो, आज तर आता तर फक्त 4 वर्ष झाली आहेत, 40 वर्ष अजून जाऊ देत। 40 वर्षानंतरची जी जाती असेल ते आपल्या प्रधानमंत्रींकडे अशा दृष्टीने बघतील की 1000 वर्षापासूनची प्रथा होती, 1000 वर्षाची प्रथा होती, ज्याच्यामुळे महिलांचं जीवन नर्क बनलं होतं, ज्याच्यामुळे किती मुलं एका महिन्यात जर 500 तलाक होत असतील की किती मुलं असतील की ज्यांचं भविष्य अंधकारमय होऊन जायचं, तुटलेल्या कुटुंबाचं। 40 वर्षानंतर आकलन होईल की हा किती मोठा सुधारणावादी, किती मोठा सुधारात्मक, किती मोठं काम झालंय हे तुम्ही 40 वर्षांनंतरच्या लोकांवर सोडून द्या। हे लोक तर तेव्हाही म्हणतील की मुसलमानांचं नुकसान झालंय। त्यावेळेस कपिल सिब्बल सुद्धा वाद घालत होते सुप्रीम कोर्टामध्ये। अजूनही कपिल सिब्बल मैदानात आहेत। त्यांचं म्हणणं आहे की हे सगळंच्या सगळं काम युनिव्हर्सल सिव्हिल कोडचं पण राजनीतीसाठी करतायत, मतांसाठी करतायत। पण ते हे सुद्धा म्हणतायत की युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे हे प्रधानमंत्रींनाही माहित नाहीये। कपिल सिब्बल साहेबांना तर माहित होतं की 3 तलाकचा खटला आहे। कपिल सिब्बल साहेबांनी जेव्हा मुस्लिम पर्सनल लॉ वोटच्या वतीने ते आले आणि त्यांनी 3 तलाकच्या बाजूने युक्तिवाद केला की 3 तलाक असायलाच हवा, यामध्ये कोर्टाने हस्तक्षेप नाही केला पाहिजे। ज्या विधानाने त्यांनी सुरुवात केली, मी मानतो की 3 तलाक महिलांसाठी आक्षेपार्ह आहे, अन्यायपूर्ण आहे
वगैरे वगैरे, आणि त्यानंतर युक्तिवाद केला. पण अशा खूपशा गोष्टी आहेत की ज्या आक्षेपार्ह आहेत. अशा खूप गोष्टी आहेत ज्या महिलांसाठी चांगल्या नाही आहेत. मग या एकाच गोष्टीला का संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मग जेव्हा तुम्ही हे जाणून आहात की 3 तलाक अपमानजनक आहे महिलांसाठी, हे जाणून आहे की अन्यायकारक आहे, हे सगळं मानून सुद्धा ते 3 तलाकचं लॉबिंग करत होते. मग ते राजकारण आहे का हे राजकारण आहे, ह्याचं त्यांनीच उत्तर द्यावं. आरिफ साहेब, कोणाला माहीत नसेल की युनिफॉर्म सिव्हिल कोड काय असेल, यात काय तरतूद असतील, तर वेगवेगळी लोक याबद्दल वेगवेगळं बोलतायत. त्याबद्दल काही तुमच्या पुढ्यात मांडतो. बदरुद्दीन अजमल साहेब मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, आसामचे खूप मोठे वरिष्ठ नेते आहेत. ते बोलले की जर सामान्य नागरिक संहिता लागू झाली तर मी साडी नेसेन आणि 5 वर्षांपर्यंत दाढी वाढवीन आणि 5 वर्षांनंतर दाढी काढून टाकेन. 5 वर्ष मटण खाईन आणि 5 वर्ष मटण नाही खाणार. आता मला असं वाटतं की मला उत्तर द्यायची गरज नाहीये, उत्तर मिळालं. म्हणजे या गोष्टीवर तुम्ही म्हणजे काय मत द्याल तुम्ही आता? एक मौलाना आहेत, ते म्हणाले की जर UCC आलं तर मुसलमान जे आहेत त्यांचा निकाह नाही होणार, तर त्यांना फेरे घ्यावे लागतील. माझे भाई फेरे तर केरळाचे हिंदू देखील नाही घेत. युनिफॉर्म हिंदू कोड बिल झाल्यानंतरही एक कायदा असूनही आमचे शीख बंधू सुद्धा त्याच कायद्यात मोडले जातात. पण ते जातात गुरुद्वारामध्ये, तिकडे लग्न होतं. आमचे जैन भाऊ ते आपल्या पद्धतीने करतात. बघा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आजचं सरकार असेल किंवा आणखी कोणतं सरकार असो आणि हजारो संघटना बनवू देत आणि हजारो सरकारी जाऊ देत, भारतीय संस्कृती एकम सद विप्रा बहुधा वदंती. बहुधाची संस्कृती आहे भारताची संस्कृती. आपण बहुधाला असं नाहीये की आपण सहन करतोय डायव्हर्सिटीचं. आपण डायव्हर्सिटीला, बहुधाला आपण त्याचा सण साजरा करतो. आपण त्याचा जश्म मानवतो. भारतेषु स्त्रिया पुरुषो नाना वर्णा पिरकित रीते नानादे वर्चने युक्ता नाना कर्माने कुर्वते. भारताच्या स्त्रिया, भारताचे पुरुष त्यांच्या त्वचेचे रंग वेगवेगळे आहेत. ते वेगवेगळ्या देवांची पूजा करतात. त्यांच्या रीती परंपरा वेगवेगळ्या आहेत. जगातली कोणतीच राजनीती सोडा, कोणतीही ताकद भारताच्या विविधतेला नाही संपवू शकत. ही संस्कृती पूर्ण जग अनेक क्वेश्चनी व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या 100-150 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक यात्रेला आरंभ केला आहे. विविधतेला स्वीकारा, फक्त सन्मान नाही, विविधतेच्या स्वीकारतेबरोबर एकम सद्विप्रा बहुधा वदंती. आणि एवढंच नाहीये, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. तुम्ही कोणतीही काही नावाने त्याची पूजा करा, इबादत करा, सगळं त्याच्यापर्यंत पोचतं ज्याला कसलंही नाव नाही दिलं जाऊ शकत. हवं ते नाव घ्या. हा देश विविधतेला साजरा करतो. आपली संस्कृती नाही राहणार जर आपल्या विविधतेवर कोणी प्रश्न उठवला तर. UCCला प्रत्येक माणूस आपापल्या नजरेतून बघतोय. जमिते उलमाए हिंदचे अध्यक्ष आहेत मौलाना अरशद मदनी. ते म्हणतात की आम्हाला 4 लग्नांचा अधिकार आहे. UCC आलं तर हा हक्क हिरावला जाईल. आणि आमच्याकडे तर माणूस 80 वर्षांचा होतो त्याच्यामध्ये पण ताकद असते, पण स्त्री तर 30-40व्या वर्षी काहीच कामाची राहत नाही. मी प्लीज याच्यावर टाळ्या वाजवू नका, हसू पण नका. याच्यावर फक्त दुःख व्यक्त, अशा भाषेवर फक्त दुःख व्यक्त केलं जाऊ शकतं की कोणी वडीलधारा माणूस ह्या भाषेचा प्रयोग करतो. आणि दुसरं मी सांगेन की 4 लग्नाचा जो मुद्दा आहे, तुम्ही कुराणमध्ये बघू शकता. सुराई निस्सा आयत नंबर 3 किंवा 4, अनाथ मुलांच्या, विधवांच्या आणि अनाथ मुलींच्या अधिकाराबद्दल बोलताना, कारण अहोतच्या लढाईनंतर 1/3 पुरुषांची लोकसंख्या संपून गेली.
त्यात खूप साऱ्या विधवा होत्या. जर्मनीची केस तुमच्या समोर आहे, वर्ल्ड वॉर नंतर, जिथे त्यांनी स्त्रियांना म्हटलं किती मुलं जन्माला घाला, आम्ही नाही विचारणार. जी महिला सगळ्यात जास्त मुलांना जन्माला घालेल तिला आम्ही राष्ट्रीय सन्मान देऊ. ती एक खास परिस्थिती होती ज्यामध्ये पुरुषांची लोकसंख्या कमी झाली होती आणि ओहोदच्या लढाईनंतर 1/3 लोकसंख्या संपुष्टात आली. त्यावेळेस परवानगी देण्यात आली. आणि कोणत्या संदर्भात परवानगी देण्यात आली? विधवांच्या आणि अनाथ मुलांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी. पण काय म्हटलं गेलं की तुम्ही हे करू शकता, पण खरं तर हे होतं की त्यांच्यामध्ये न्याय करू शकाल, इन्साफ करू शकाल. आणि त्याच धड्यामध्ये पुढे जाऊन कुराण सांगतं, आणि हे एका पुरुषाला शक्यच नाहीये की तो बायकोच्या मध्ये न्याय करू शकेल. एक यायातमध्ये एका पद्धतीने सल्ला असा आहे की बाबा एक विशेष परिस्थितीमध्ये परवानगी दिली जाते, पण हे तुला झेपणारं नाहीये की तू न्याय करशील, त्याच्याच बरोबर परवानगी दिली जाते, पण हे तुला झेपणार नाहीये की तू हे काम करू शकशील. आणि याच्या पुढे जाऊन सूर्य नूरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, वन इकुल आयामा मिमकुम, लग्न त्याच्याशी करा जो आधीपासून विवाहित नसेल. तर मी हे विचारलं की हे निर्देश ज्याचं तुम्ही नाव घेतात त्यांच्याच विद्यालयात शिकवणाऱ्यांना मी विचारलं की हा निर्देश केवळ पुरुषांनाच आहे की त्या महिलेशी लग्न करा ज्यांचं पहिलं लग्न झालेलं नसावं, का हा निर्देश महिलांसाठी देखील आहे की त्या पुरुषाशी लग्न करा की ज्याचं लग्न झालेलं नाहीये? तर ते म्हणाले की व्याकरणाच्या हिशोबाने दोघांसाठी आहे. आता जर हे व्याकरणाच्या हिशोबाने दोघांसाठी आहे तर मग हे 4 लग्नाचे अधिकार कधीपासून आले? अधिकार तर नसतोच. पण सगळ्यांचं हे म्हणणं आहे की मुसलमानांना 4 लग्न करणं अलाउड आहे. परवानगी आहे की कुठल्या खास परिस्थितीमध्ये, इमर्जन्सीमध्ये, आपत्ती काळ असेल, तुम्हाला खूप सारं काम करण्याची परवानगी आहे. पण सामान्य परिस्थिती असेल तेव्हा परवानगी नसते, त्या गोष्टीची परवानगी नसते. पण ओवेसी साहेब तर याबद्दल वेगळं काही सांगतात. ते म्हणतात की एवढं कोण करेल, आमच्याकडून एक सांभाळली जात नाही, 2-2, 3-3 करून काय करू? तर मग जमेतुलूनवाल्यांना ही गोष्ट सांगून टाका. आणि खरा प्रश्न असा आहे, तो असा आहे की तलाकला परवानगी आहे, 3 तलाकचा अधिकार संपला, दर कमी झाला. आता जर तुम्ही करतच नाही तर तुम्ही त्या अधिकाराला का ठेवू इच्छिता? का की तिच्या डोक्यावर टांगती तलवार असेल आणि तुम्ही ही भीती घालू शकाल की जर तू नीट नाही काम, जे काही मला हवंय, माझ्या इच्छेनुसार सगळं घडलं नाही तर मी दुसरं लग्नही करू शकतो. ते हे पण म्हणतात की हलालाचे जे प्रोव्हिजन आहे ते यासाठी आहे की महिलेला मान मिळाला पाहिजे आणि तलाक देण्याआधी भीती वाटली पाहिजे. मी तर मग माझ्या मते आपकी अदालतमध्ये तुमची माफी मागायला हवी आणि म्हटलं पाहिजे की मी तर यावर काही बोलणारच नाही. हे तर बिलकुल म्हटलं म्हणजे हे तर सीमाही ओलांडतील की हलाला महिलेला मान देतोय, देण्याचं काम की एखाद्या परपुरुषाशी तिचं लग्न केलं पाहिजे आणि त्यानंतर तो तिला तलाक देईल आणि पुन्हा आधीच्या नवऱ्याशी तिचं लग्न, ही मान देण्याची गोष्ट आहे. त्यांचं वाक्य आहे का? त्यांनी असं म्हटलं की एका महिलेबरोबर हलाला केला तर तलाक देण्याची हिंमत नाही करणार. मी म्हणतो की तलाक देण्याचा जो अधिकार आहे तो कुराणमध्ये सरळ आहे. का 3 महिने जेव्हा तुम्ही, पहिली स्टेप आहे आधी समजवा, दुसरी स्टेप आहे उदाहरणं देऊन समजवा, तिसरी स्टेप आहे की दोन्ही बाजूने 2-2 लोक असतील जे त्यांच्यामध्ये मध्यस्थी करतील. हे सगळं जेव्हा फेल होईल मग तलाक द्या. पण तलाक दिल्यानंतर तुम्हाला 3 महिने एकत्र राहावं लागेल. जर कुराणमध्ये ही पद्धत सांगितलेली आहे आणि त्या 3 महिन्यामध्ये जर शारीरिक संबंध झाले किंवा शाब्दिक चर्चेवर माणूस परत बोलवेल तर तलाक मान्यच होणार नाही. पण 3 महिने पूर्ण झाल्यानंतरही वेगळे झाले तरीही लग्न होऊन जाईल पुन्हा. तर आता कुराणमध्ये दिलेली पद्धत आहे, तर तुम्हाला घाई गडबडीत तलाक का द्यायचा आहे? हलालाची गरज तर तेव्हा पडली ना जेव्हा तुम्ही डाळीत मीठ जास्त झालं, त्यानंतर तुम्ही तलाक दिला आणि आता रडत बसले की माझी मुलं आहेत. माझी ही वृत्ती नव्हती, मी तर ओरडणार होतो. किती केसेस आहेत. कोणताही कायदा ज्याच्यासाठी तुम्ही हा दावा कराल की हा इस्लामी आहे,
काय तो कुराणचं उल्लंघन करू शकतो? आमच्याकडे 3 तलाक कुराणमध्ये कुठे उल्लेखच नाही आणि 3 तलाक 1000 वर्षापासून सुरू आहे. पण असं म्हणतात की ही जी शर्यत आहे ही आमच्यासाठी संविधानापेक्षा मोठी आहे. अच्छा, आता गोव्याचा युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. तिथे मुसलमानांना युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये असं सांगितलं जातं का की तुम्ही निकाह करू शकत नाही, तुम्हाला फेरे घ्यावे लागतील. असं म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या प्रेताला दफन करू शकणार नाही तर तुम्ही त्याला जाळाल. हिंदूमध्ये असे संप्रदाय आहेत, हिंदूंमध्ये असे संप्रदाय आहेत की ते त्यांच्या प्रेताला नाही जाळत, ते त्यांच्या प्रेताला दफन करतात. अरे, या देशात काही विविधतेला ना कोणता धोका आहे ना कधी कोणता धोका आहे. मी तुम्हाला आधी सांगितलंय, पुन्हाही सांगतो, हा देश विविधतेचा उत्सव साजरा करतो. त्यांचं असं म्हणणं आहे की हे युनिफॉर्म सिव्हिल कोडचं पिल्लू यासाठी सोडलं आहे की 2024 मध्ये इलेक्शन आले आहेत, बीजेपीला पॉलराईज करायचं आहे, ध्रुवीकरण करायचं आहे, हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडायची आहे, यासाठी हे आणलं. अच्छा, जर हे कारण आहे तर या पोलरायझेशनला थांबवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता असेल? तुम्ही सगळ्यांच्या पुढे जाऊन उभे राहा की युनिफॉर्म सिव्हिल कोड आलं पाहिजे, पोलरायझेशन संपलं. तुम्ही तर अजून मदत करताय पोलराईज करायला, म्हणजे तुम्हाला पोलरायझेशनमध्ये रुची नाही आहे. तुम्ही तर स्वतःच म्हणता की आमची स्वतंत्र ओळख आहे. अरे बाबा, पोलराईज करण्याची भाषा कोण बोलतं? किती सोपं काम आहे. जर तुम्हाला यात पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न दिसतोय तर ते विफल करणं किती सोपं काम आहे. तुम्ही सरकारच्या समोर येऊन उभे राहा आणि म्हणा की संविधानात तरतुदी आहेत आणि अशी UCC घेऊन या आणि बघा, खूप स्पष्ट, काही कठीण काम नाहीये. कायद्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट होणार नाही की ज्याची परवानगी दिली की ज्यामुळे कोणतीही धार्मिक श्रद्धा मर्यादित करू शकेल किंवा कोणतंही असं काम करण्यासाठी थांबवेल जे धार्मिक श्रद्धा ते काम करण्यासाठी सांगत असेल. उदाहरणार्थ, मुसलमान पतीला आपल्या पत्नीला शारीरिक संबंध आधी मेहर द्यावी लागते. काय हे UCC मुसलमान पतीला सांगेल का की तू हे पैसे देऊ नकोस तुझ्या पत्नीला? तो तर म्हणेल ह्याच्यापेक्षा जास्त द्या, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. बरं, जी वास्तविकता आहे ते काय, कोणालाही विचारा की. मुलगीसुद्धा, मुलगा तर जातोच पहिल्यांदा, जेव्हा जातो ना लग्नानंतर आपल्या पत्नीजवळ, तर पहिलं वाक्य त्याचं काय असतं की मला मेहर माफ कर. आणि ती पण हाच विचार करून येते, तिने सुद्धा लग्न केलंय, ती पण विचार करते आणि म्हणते हा माफ केलं. मग हा मुद्दा कधी उठतो? जेव्हा संबंध बिघडतात खुदा न खास्ता, जेव्हा तलाकची वेळ येते तेव्हा हा मुद्दा येतो की मेहर दिलेली नाहीये. अरे मेहर तर, अरे शारीरिक संबंध येण्यापूर्वी मेहर दिली पाहिजे. त्यावर हे लोक कधीच बोलत नाहीत की मेहर द्या. मग जर UCC आलं तर ते मुसलमान पतीला सांगतील का की तू मेहर देऊ नकोस? नाही, जेवढे देतोस त्याच्यापेक्षा जास्त दे. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? स्त्रियांच्या हक्काबद्दल मुफ्ती सलीम अशरम काझमी देवबंदचे आहेत, त्यांचं बोलणं मी ऐकलं. ते म्हणतात की स्त्रियांना इस्लाममध्ये घटस्फोटाचा अधिकार दिलेला नाहीये कारण स्त्रिया उतावळ्या असतात, घाईमध्ये डिसिजन घेतात. मी तुम्हाला विचारतो, इस्लामच्या नावावर पाकिस्तान बनला? हां, बनला की नाही बनला? आणि पाकिस्तानमध्ये जितक्या या पार्टींची तुम्ही नावं घेतली त्या सगळ्या पार्ट्या पाकिस्तानात आहेत. देवबंदी स्कूलचे खूप मदरसे आहेत पाकिस्तानमध्ये. बस जरा एवढी माहिती काढा की जेव्हा अय्यूब खान आणि मिसेस फातिमा जिन्नामध्ये इलेक्शन झालं तेव्हा या सगळ्या धार्मिक ज्या ह्या पार्टी आहेत, जमाते इस्लामी आहे, जमाते उलेमा हिंद आहे, ह्या कोणाला सपोर्ट करत होत्या? तिला सपोर्ट करत होत्या ज्याने उतावीळपणाने निर्णय घेतले. हे महिलांचं अपमान करणं आहे. अशी भाषा बोलणं, कुराण वारंवार सांगतं की पुरुष आणि महिलांना एकाच तत्वाने बनवलेलं आहे. हुजूर ससलम यांची एक हदीस आहे, यांच्या बरोबर खूप नरमाईनं वागा, या काचेसारख्या आहेत. पुरुषाला जर अपमानास्पद बोलला तर
त्याचा इतका परिणाम होणार नाही त्याच्यावर. पण स्त्रीला जर अपमानास्पद काही गोष्टी बोललात तर हुजूर ससलम की हदीस आहे की ह्या काचेसारख्या आहेत, ह्या आरशासारख्या आहेत, यांच्याशी खूप अदबीने सन्मानपूर्वक वागा, यांच्याशी बिहेव करा. आता या सगळ्यानंतर जर ते अशी भाषा वापरत असतील तर काय बोलू शकतो मी या लोकांबद्दल? हे पब्लिकमध्ये जे प्रश्न विचारू इच्छितात, केरळचे चीफ मिनिस्टर यांचं म्हणणं आहे गव्हर्नमेंटला वन नेशन वन कल्चर करायचं आहे. तर सर, तुम्ही तर केरळचे गव्हर्नर आहात, यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी सांगतो, मी तुम्हाला आधीही सांगितलंय की या देशात तुम्ही अशा हजारो संघटना बनवा आणि 1000 वर्ष वाट बघा की आम्ही देशात एक राष्ट्र आणि एक पद्धतीचं कस्टम, रिच्युअल, रीतीभाती, परिपाती, प्रॅक्टिसेस ते पण फेल होऊन जाईल. सगळी ताकद लावा, ते शक्य नाही आहे. भैया, हा तो देश आहे जिथे एका कुटुंबात एका आईवडिलाकडून जन्मलेली तुम्ही 2 बहिणी आहात. एक शनिवारी उपास करते, एक सोमवारी उपास करते. आता तुम्ही भांडण कराल? एक भाऊ जातो हनुमानाच्या मंदिरात, एक जातो शंकराच्या मंदिरात. कोणाला थांबवाल तुम्ही? एक कल्चर कुठून होईल? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, रुचिनाम वैचित्र्या दृजु कुटिल नाना पज्जुश्याम निर्णा मेको गम्यस्तमसी पैसा मरणव इव. ज्या प्रकारे नदी नाले आपल्या स्त्रोतापासून निघून शेवटी जाऊन समुद्रात लीन होऊन जातात, अशा प्रकारे प्रभू आम्ही मनुष्य सुद्धा आपल्या आपल्या प्रकृतीच्या अनुसार आपला मार्ग आम्ही काढत निघतो आणि शेवटी तुझ्याजवळ येतो. मला पटकन आठवलं कुराण हकीमची एक आयत, कुल्लून या मलवला शाकिलतीन. हुजूर ससलन यांना सांगितलं जातंय, घोषित करा, प्रत्येक व्यक्ती ते काम करतं ज्या प्रकृतीवरती आपण त्यांना जन्म दिला. प्रकृती यांती भूतानी महाभारतात आहे. प्रत्येक व्यक्ती तेच करते ज्या प्रकृतीत तो जन्माला आलाय. माणसांच्या मध्ये एक रूपता आणली जाऊ शकत नाही. एकाच आई वडिलांच्या मुलांमध्ये सुद्धा समरूपता असू शकत नाही. ज्याप्रमाणे आमचे चेहरे वेगवेगळे आहेत तसेच आमच्या खाण्याच्या टेस्ट वेगवेगळ्या आहेत. एकाच कुटुंबात कुणाला मला बाजरीची भाकरी आवडते, कोणाला गव्हाची चपाती आवडते, तर कोणी चपातीच खात नाही, भातच खातात. एक रूपता. आणि मुळात भारताची सभ्यता प्राचीन असून सुद्धा तिची निरंतरता दुसऱ्या सभ्यतांमध्ये निरंतरता का नाही? कारण की त्यांच्याकडे विविधतेला स्वीकार्य आणि सन्मान नव्हता. स्वामी विवेकानंद म्हणतात, मी ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये जाईन आणि त्यांच्याबरोबर डील करेन. मी मुसलमानांच्या मस्जिदमध्ये जाईन आणि त्यांच्यासोबत नमाज पडेन. मी हिंदू जो ध्यान योगाला लागलेला आहे मी त्याच्याजवळ जाईन आणि त्याच्यासोबत ध्यान साधना करेन. आम्हाला ह्याच्यात काहीच त्रास नाहीये. हे केवळ माध्यम आहे आणि ज्याची उपासना केली जाते त्याला तर काही नावच नाही दिलं जाऊ शकत. ही खूप चांगली गोष्ट तुम्ही सांगितली की वेळेनुसार थोडं तरी परिवर्तन व्हायला हवं. कुराण हकीमची एक आयत सांगा. ज्याला हे म्हणतात ना की मी कन्फ्युजन तयार करतो. आता मी कुराण कोट करून एक वक्तव्य करत नाही मी ज्याच्यात मी कुराणच्या आयतचा उल्लेख करत नाही, त्याला म्हणतात की मी कन्फ्युजन करतोय. कुराणची आयत आहे एकदम स्पष्ट, इल्ला तन्सरू युआजिब युम अजावत अलिमा वयस्तब्दिल कौमन गैरकुम ला यदरुकुम सय्याली. जर तुम्ही वेळेची मागणी मी जोडतोय. जर तुम्ही पुढे नाही गेला, पुढे जाण्याचा अर्थ काय? पुढे जाण्याचा अर्थ काय होतो? जी परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन जर तुम्ही पुढे नाही गेलात तर तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागेल आणि तुम्ही ज्या जागी बसलेले असाल तिथे कुणाला दुसऱ्याला आणून बसवलं जात. आणि हुजूर ससलमची हदीस, इन्नकुन फी जमानिन मन तरका मिनकुम उशरा मा उमिरा बिही हलका फुम्मा याती जमानिन मन अमिला
मिनकुम बी उशरी मा उमिरा बिही नजा. आजच्या काळात बघा हे किती टाईम सेन्सिटिव्ह स्टेटमेंट आहे. आजच्या काळात तुम्हाला जे काही सांगितलं जातंय करायला जर तुम्ही 10% सोडलं तर तुम्ही हलाक होऊन जाल, म्हणजे तुम्ही फेल होऊन जाल. आणि त्यानंतर जे जग येईल आणि त्यावर तुम्ही 10% जरी अंमल केलात तर तुम्हाला मोक्ष मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बदलत जाणाऱ्या काळाच्या मागणीवर प्रत्येक वेळी आपण लक्ष ठेवायचं आहे आणि त्यानुसार दादा आम्हाला तर सोडा, पाकिस्तान तर इस्लामच्या नावावर बनला होता. 1947 मध्ये बनला होता. 1962 पर्यंत किती वर्ष झाली? 15 वर्ष. 12 आणि 3 15 वर्षात त्यांनी ह्या पर्सनल लॉला, ज्याला हे लोक म्हणतायत की ह्याच्याशिवाय इस्लाम प्रॅक्टिस नाही होऊ शकत, त्याला त्यांनी बदलून टाकलं. 62 मध्ये बदलून टाकलं. पंडितजी जिवंत होते, ते घाबरत होते जेव्हा हिंदू कोड बिल बनलं होतं. तर पंडितजींना ही भीती होती त्यांच्या मनात की पाकिस्तान पूर्ण जगात आमच्या विरुद्ध प्रोपोगंडा करेल की आम्ही ह्यासाठी विभाजन मागितलं होतं की भारतात आमचा धर्म, आमची प्रॅक्टिसेस, आमची संस्कृती, आमची भाषा धोक्यात असेल. हे पंडितजींनी स्वतः सांगितले, डॉक्युमेंटेड आहे हे. पण पंडितजी जिवंत असतानाच पाकिस्तानने 1962 मध्ये 3 तलाकला प्रतिबंधित केलं आणि पॉलिगेमीवर, बहुविवाहावर त्यांनी प्रतिबंध आणला. तर पाकिस्तान करू शकतो, पण आम्ही नाही. आमचा धर्म अनोखा धर्म आहे, आम्ही नाही करू शकत, आम्ही पुढे नाही जाऊ शकत.